नारायण राणे आणि नितेश राणे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर केलेली टीका युतीसाठीच लाभदायी ठरत असल्याचं चित्र आहे। कारण एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर टीका केल्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते जवळ येत असल्याचं चित्र काही ठिकाणी दिसू लागलंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। क्या समीकरण मालूम नहीं, दो भाई एकत्र और दो भाई की ताकत क्या है। युतीविषयी उत्सुकता खूप आहे लोकात आणि याच्यातले 90% लोकांच्या सद्भावना आहेत। क्या समीकरण मालूम नहीं, दो भाई एकत्र, एक इधर 0 MLA, दुसरे इधर 20। अशा पद्धतीने व्हावं अशी जनभावना आहे ना, आमची पण भावना, एवढं तर नक्की। राज उद्धव एकत्र यावेत ही तुमची आहे आमची भावना। फर्क नहीं पड़ते कौन के दोनों रास्ते से जाए, के लोग डरते कोई नहीं, बोले क्या है हमेशा जाते हैं। पण तुम्हाला मी काय म्हणलं, आकाशात नक्षत्र चांगले निघालेत, एखादा चांगलं बाळ जन्म घेईल। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळणार आहे। मात्र राणे पिता पुत्रांच्या विधानांनी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना आपसूक जवळ आणल्याचं चित्र आहे। राणेंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रकाश महाजनांच्या भेटीला गेले। ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक तास चर्चा केली आणि दानवेंसह प्रकाश महाजनांनी सुद्धा युतीबद्दल सकारात्मक विधानं केली। पण तुम्हाला मी काय म्हणलं, आकाशात नक्षत्र चांगले निघालेत, एखादा चांगलं बाळ जन्म घेईल। अंबादासजी दानवे माझ्यापेक्षा जास्त लोकात राहतात, मीही लोकात राहतो। परवा मला बीड जिल्ह्यातून माझे मित्र भेटायला आले, खरं म्हणजे त्यांचा आमच्या कोणत्याच पक्षाशी संबंध नाही। ते सुद्धा म्हणले, म्हणजे जी जनतेत उत्सुकता आहे, ही उत्सुकता मी 77ला सुद्धा पाहिली नाही। ही एवढी या युतीविषयी उत्सुकता खूप आहे लोकात। आणि पवार साहेबांना तर एक सल्ला दिलाच आहे, राज साहेबाकडे वक्तृत्व आणि उद्धव साहेबाकडे संघटन। इकडे ठाण्यात नितेश राणेंच्या बापवाला विधानामुळे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारं बॅनर झळकलं। फडणवीस माझे वडील नसून माझे जन्मदाते हेच माझे वडील आहेत, असं बॅनर तुषार रसाळ यांनी लावलं। दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद किती, त्यांचे आमदार किती, एकाकडे 20 दुसऱ्याकडे 0, असं असल्यावर काय होणार, अशी विधानं करून राणेंनी ठाकरेंसह मनसैनिकांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचं चित्र आहे। त्याचा परिणाम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमधील कटुता कमी करण्यात झाल्याचं दिसतंय। आमचं काहीतरी हे असलं तर माननीय उद्धवजीविषयी नितेश राणे बोलतात ते मला नाही आवडत। मी तर काल हे सांगितलं, तुमच्या बापाच्या वयाचे आहेत ते सन्माननीय नेते आहेत महाराष्ट्र। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आमचे आराध्य दैवत बाळासाहेबांची ते चिरंजीव आहेत। तुम्ही कसं बोलू शकता असं? आम्ही कधी बोलत नाही, आम्ही टीका करतो पण आम्ही मर्यादा सोडत नाही। दरम्यान राणेंपासून अनेक पीडित लोक असल्यामुळे भाजपकडूनही राणेंच्या बाजूनं कोणीही बोललं नसल्याचा दावा प्रकाश महाजनांनी केला। बस प्रकाश महाजनांनी आवाहन केलं। कोण प्रकाश महाजन, कोण विचारते त्याला, कुठे आहे तो प्रकाश? उतरले ते काल तुम्हाला, ते रस्त्यावर उतरू का, तो कुठे उभा राहिला आणि मी जाऊ का? तुम्हाला असं वाटतं? मी दिल्लीला होतो काल, नाही काढा तो, मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो, कुठे क्रांतीवर, आणि या कोण आहे? मेंटल माणूस आहे, तुम्ही कोणाची तुलना करता? ह्या अशा गोष्टीमुळं आणि मराठीत लिहून देऊन सुद्धा इंग्रजी वाचता न आल्यामुळं आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही नारायण राणे साहेब, हे लक्षात ठेवायला पाहिजे। तुमच्याकडून भाजपचं कुणी बोललं का हे सांगा मला कित्येक भाजपवाल्यांनी फोन करून सांगितलं, यार काय बोलावं आम्हाला, या संघाविषयी काय उद्गार काढलेले आहेत। आमच्या बिडाकडे एक मन आहे, बेडकाला सोन्याच्या पाळण्यात बसलं तर उडी मारणार ते गटारीतच नाही। यांची वक्तव्य पहा ना, तुम्ही काढा ना, आत्ताच्या मुख्यमंत्र्याविषयी ते काय बोललेले आहेत, संघाविषयी काय बोललेले आहेत। बरं, खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेच्या गुन्ह्याची यादीच विधानसभेत वाचून दाखवली, आम्ही काय म्हणायला पाहिजे? शिवसेना फुटीनंतर धनुष्याचं चिन्ह जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळालं। लोकसभेला धनुष्याऐवजी मशाल चिन्ह पोहोचवणं ठाकरेंपुढचं एक आव्हान होतं। मात्र मशाल चिन्हावरून भाजप नेत्यांनी जी टीका केली याचा अप्रत्यक्ष फायदा ठाकरेंना झाला। भाजपच्या टीकेच्या निमित्तानं मशालचा प्रचारही झाला। यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर अद्याप प्रश्नचिन्ह असलं तरी राणे पिता पुत्रांच्या टीकेमुळे दोन्हीकडचे स्थानिक कार्यकर्ते मात्र जवळ येऊ लागले आहेत।
दत्ता कनवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.